गोंदिया जिल्ह्याला हादरवणारी आणि अत्यंत धक्कादायक अशी घटना डोंगरगाव या ग्रामपंचायतमध्ये घडलेली आहे। डोंगरगाव हत्याकांड भाग 2। बँक कर्जमुक्तीसाठी मित्राचा बळी देणाऱ्या प्रकरणात नवा खुलासा। आता सहकाऱ्यांच्या शोधासाठी गावकरी आणि आदिवासी समाज आक्रमक। नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। गोंदिया जिल्ह्यातील डोंगरगाव येथील बहुचर्चित आणि थरारक चंद्रकुमार सराटे हत्याकांडाचा आमगाव पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पर्दाफाश केला आहे। स्वतःवर असलेले बँकेचे 5 लाखांचे कर्ज बुडवण्यासाठी आरोपी अंतिम खोटेले याने आपल्याच मित्राचा गळा आवळून खून केला आणि स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला होता, हे आपण पहिल्या भागात पाहिलेच आहे। पोलिसांनी आधीच अत्यंत तत्परतेने तपास करून या जिवंत गुन्हेगाराला गजाआड केले आहे। परंतु आता या प्रकरणाला एक नवे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण वळण मिळाले असून गावकऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या गंभीर आरोपांमुळे तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत। बँकेच्या कायदेशीर कचाट्यातून सुटण्यासाठी 28 वर्षीय आरोपी अंतिम खोटेले याने अत्यंत थंड डोक्याने मित्र चंद्रकुमार सराटे यांचा खून केला। त्यांच्या अंगावर स्वतःचे कपडे व ओळखपत्र ठेवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता। सुरुवातीला हा रेल्वे अपघात वाटत असला तरी आमगाव पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे हा घातपात असल्याचे सिद्ध केले। पोलिसांनी वाढत्या दबावामुळे अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला। आता या संपूर्ण प्रकरणाच्या दुसऱ्या अंकात मृत चंद्रकुमार सराटे यांचे कुटुंबीय, गावकरी आणि स्थानिक आदिवासी समाजाने एकत्र येत या घटनेमागे एका मोठ्या कटाचा संशय व्यक्त केला आहे। पीडित कुटुंब आणि गावकऱ्यांनी या घटनेवर तीव्र आक्षेप घेत आपला स्पष्ट पक्ष मांडला आहे। नातेवाईक आणि गावकऱ्यांची मागणी, रात्रीच्या वेळी एवढ्या दूरवर एका जिवंत व्यक्तीला घेऊन जाणे, ग्लेर हत्या करणे आणि त्यानंतर मृतदेहाची अशा पद्धतीने विल्हेवाट लावणे हे एकाच व्यक्तीचे काम असूच शकत नाही। या संपूर्ण गुन्ह्यासाठी नक्कीच कोणत्यातरी वाहनाचा किंवा इतर साधनांचा वापर करण्यात आला असावा। अंतिम खोटेलेला या भयानक कटात त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांनी किंवा इतर बाहेरील लोकांनी पडद्यामागून नक्कीच मदत केली आहे। या सहकाऱ्यांचा शोध लागल्याशिवाय पीडित कुटुंबाला खरा न्याय मिळणार नाही। गावकऱ्यांच्या आणि मृतकाच्या नातेवाईकांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी तात्काळ पुढाकार घेतला। आमदार संजय पुराम यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून थेट गोंदियाचे पोलीस अधीक्षक SP यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली। गावकऱ्यांचा आणि आदिवासी समाजाचा संशय लक्षात घेता या प्रकरणात आरोपीला सहकार्य करणाऱ्या सर्व संशयितांची आणि पडद्यामागील सूत्रधारांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आमदारांनी पोलीस प्रशासनाकडे लावून धरली आहे। दुसरीकडे गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या आमगाव पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहितीनुसार पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने आणि कायदेशीर चौकटीत राहून सखोल तपास इन-डेप्थ इन्व्हेस्टिगेशन करत आहे। पोलिसांनी पहिल्याच टप्प्यात मुख्य आरोपीला अटक करून आपली कर्तव्यदक्षता सिद्ध केली आहे। आता गावकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या संशयाचा मान ठेवून पोलीस विभाग या गुन्ह्यात कोणाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग होता का यादृष्टीने तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांची कसून तपासणी करत आहे। कायदा आणि पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास ठेवून कोणावरही अन्याय होणार नाही आणि कोणताही दोषी सुटणार नाही यादृष्टीने आमगाव पोलीस पुढील कायदेशीर पावले टाकत आहेत। माझे नाव रमेश श्रीकृष्ण सराटे। मी मृतकाचा हातात लहान भाऊ बोलतोय। माझ्या भावाच्या हत्या करणारे खोटोले परिवार, पुरा खोटोले परिवाराच्या हातात प्लॅनिंग सहित माझ्या भावाला भावाच्या हत्या केला आणि हत्या केल्याच्या नंतरमध्ये त्याला रेल्वे फाटकावर घालून पसार झाला आणि आपली आपली ओळख सोडून पसार झाल्याच्या नंतरमध्ये त्याच्या परिवारानं त्याला त्याची तेरवी वगैरे करून संपूर्ण गावाला गुमराह करून ठेवला आणि तो आरोपी नागपूर सारख्या ठिकाणात 2 व्यक्तींसोबत राहिला। त्याची चौकशी करावं आणि आमची जी त्याच्यावर कठोर कारवाई करून आमच्या SPS साहेबांकडून आणि उच्च स्तरावरून त्याची चौकशी करावी अशी आम्ही मागणी करत आहोत। त्याच्या संपर्कात येणाऱ्या जेवढे बी व्यक्ती आहेत त्यांच्या पण चौकशी करावी। तो हत्या सामूहिक हत्या आहे, त्यांच्या परिवाराला अटक करावी आणि तो एकट्यानं हत्या करू शकत नाही। यांची प्लॅनिंग पूर्ण खोटोले परिवाराची असून त्याच्यासोबत काही इतरही असतील यांची पण चौकशी करावी। निलेश सराटे बोलत आहे। हा चंद्रकुमार हा माझा काके भाऊ असून याचा गफलतीनं मर्डर केला आहे। ह्या लोकांना हा सामूहिक मर्डर आहे, याच्यात एकट्याचा हात राहू शकतच नाही। याला कसा गफलतीनं मारला गेला आहे, याच्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोणी बी असतील असा होऊ नाही शके की हा एकटा मर्डर करू शकते। कोणीतरी प्लॅनिंग मर्डर आहे। येथून 20 किलोमीटर लांब कोणी बॉडी नेऊ शकत नाही। बॉडी नेण्याकरिता 4 व्हीलरचाच वापर केला असावा असा संशय आहे। बाईकना तर बॉडी नेऊ शकत नाही। त्याचं म्हणणं आहे की तो दारू पिऊन बेहोश होता। बेहोश व्यक्ती मागं बसून जाऊ शकत नाही। आमची मागणी हेच आहे की त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर जेवढेही लोक असतील
त्याच्या परिवारातले, त्याच्या मित्रमंडळी जे काही आहेत कॉन्टॅक्टमध्ये, ह्या 8 महिन्याच्या कालामध्ये त्या सगळ्यांना अटक करण्यात यावा. गोंदिया जिल्ह्याला हादरवणारी आणि अत्यंत धक्कादायक अशी घटना डोंगरगाव या ग्रामपंचायतमध्ये घडलेली आहे. जवळपास 9 महिने हे प्रकरण गुलदस्त्यातच होता. कोण मृत्यू पावला आहे याची जाणीव देखील कुणालाच नव्हती. माझ्यासारखा लोकप्रतिनिधी देखील त्याच्या मैतीला जाणे, त्याच्या तेरवीला जाणे, असे प्रकार देखील या मतदारसंघामध्ये माझ्या क्षेत्रात झालेला आहे. मयत चंद्रकुमार सराटे यांचं ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली ते अत्यंत वेदनादायी आहे. एक साधा भोळा आदिवासी समाजाचा माणूस, ज्याचा कोणाशीही काहीही संबंध नाही, आपलं खाणे आपला राहणे अशा गरीब परिस्थितीमध्ये तो आपला जगत होता, उदरनिर्वाह करत होता. त्याच्या मागे आई आहे, एक भाऊ आहे. आणि ज्यावेळेस पोलिसांच्या माध्यमातून या घटनेचं उघडकीस करण्यात आलं त्यावेळेस खरी सत्यता आमच्या समोर आली. आणि आज संपूर्ण गावामध्ये उद्रेक पसरलेला आहे. माझ्याकडे मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी येऊन निवेदन देखील सादर केलेलं आहे की ज्यांनी हत्या केली त्यांच्यावर तर कठोर कारवाई व्हावीच, पण ज्यांनी त्याला सहकार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा सह आरोपी करून त्यांच्यावर देखील कठोर कारवाई व्हावी, अशा प्रकारची संपूर्ण गावकऱ्यांनी, आदिवासी समाजाने मला मागणी केलेली आहे. त्यानुसार मी माननीय पोलीस अधीक्षक यांना देखील याची सूचना केलेली आहे. सखोल चौकशी करण्याचे सुद्धा आपण त्यांना सांगितलेले आहे. आमगावचे ठाणेदार यांच्यासोबत सुद्धा माझी चर्चा झालेली आहे. मी गावकऱ्यांना अस्वस्थ केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देखील उच्चस्तरीय आपण या हत्याकांडामागे कोण आहे याची देखील आपण चौकशी करण्याचं आश्वासन आपण त्यांना दिलेलं आहे.